डिस्प्लेइंग कंटेंट्स यूजिंग व्ह्यूज वरील स्पोकन ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत. ह्या ट्युटोरियलमध्ये आपण शिकणार आहोत व्ह्यूज, टीझर सह पेज आणि एक साधा ब्लॉक व्ह्यू. ह्या पाठासाठी आपण उबुंटू ऑपरेटिंग सिस्टम, Drupal 8 आणि फायरफॉक्स वेब ब्राउझर वापरणार आहोत. तुम्ही तुमच्या पसंतीचा वेब ब्राउझर वापरू शकता. प्रथम आपण व्ह्यूज बद्दल जाणून घेऊ. व्ह्यूजचा वापर समान कंटेंटचा संग्रह प्रदर्शित करण्यासाठी केला जातो. व्ह्यूज विविध फॉर्मॅट्स मध्ये प्रदर्शित केले जाऊ शकतात, जसे की टेबल्स, लिस्ट, गॅलरी इत्यादी. हे आपले कंटेंट आपल्याद्वारे परिभाषित निकष आधारित सिलेक्ट, ऑर्डर, फिल्टर आणि प्रेझेंट करू शकतात. व्ह्यूज अनिवार्य रूपात इतर सॉफ्टवेअर मध्ये ओळखले जाते. उदाहरणार्थ, जर आपण वाचनालयात जाऊन लायब्ररियनना खालील निकष सह पुस्तकांच्या गट्टासाठी विचारत आहे. 1905 च्या आधी प्रकाशित, लेखकाचे ज्यांचे शेवटचे नाव M ने सुरू होते, पुस्तक जेथे 100 किंवा त्यापेक्षा अधिक पेज आहे आणि ज्याचा कव्हर लाल आहे. हे विचारले की तुम्हाला लायब्ररी बाहेर पाठविले जाईल, पण Drupal मध्ये हे व्ह्यूज अत्यंत सहजपणे केले जाऊ शकते. व्ह्यूज सेट करण्यासाठी आपल्याकडे 5 साधी स्टेपची प्रक्रिया आहे. व्ह्यूजची कार्यपद्धती आहे: तुमचा डिस्प्ले निवडा, तुमचा फॉर्मॅट सेट करा, आपले फील्ड्स अंदाजे लावणे, फिल्टर लागू करणे आणि नंतर रिझल्ट्स सॉर्ट करणे. आता आपली वेबसाईट उघडा जी आपण आधीच बनवली आहे. सध्या Drupal साइट वर स्टँडर्ड व्ह्यूज तयार करणे जाणून घेऊ. स्ट्रक्चर वर क्लिक करा आणि नंतर व्ह्यूज वर क्लिक करा. Drupal मध्ये अनेक अंगभूत व्ह्यूज आहे. उदाहरणार्थ, कंटेंट व्ह्यू कंटेंट व्यवस्थित करण्यासाठी ऍडमिनिस्ट्रेटरला परवानगी देतो. त्याचप्रमाणे कस्टम ब्लॉक लायब्ररी, फाइल्स, फ्रंट पेज, पीपल, रिसेंट कमेंट्स, रिसेंट कंटेंट, टॅक्सॉनॉमी टर्म्स, व्हो इस न्यू आणि व्हो इस ऑनलाईन. हे सर्व व्ह्यूज आहे जे की Drupal सह येतात, ज्यांना आपण अपडेट किंवा एडिट करू शकतो. प्रथम आपण टीझर सह एक साधा पेज तयार करू. हे आपल्या इव्हेंट्स कंटेंट टाइप साठी लँडिंग पेज असेल. एड न्यू व्ह्यू वर क्लिक करून त्याला इव्हेंट्स स्पॉन्सर्ड म्हणून नाव द्या. कंटेंट ऑफ टाइप ला ऑल ते इव्हेंट्स मध्ये बदला आणि सॉर्टेड बाय ला न्यूवेस्ट फर्स्ट मध्ये. क्रिएट अ पेज वर क्लिक करा. डिस्प्ले फॉर्मॅट ला अनफॉर्मॅटेड लिस्ट ऑफ टीझर्स मध्येच सोडून द्या. हे ह्याच्यासाठी कारण आपण आधीच आपल्या मॅनेज डिस्प्ले मध्ये टीझर मोड सेट केले आहे. क्रिएट अ मेन्यू लिंक चेक करा. नंतर मेन्यू ड्रॉप डाउन च्या अंतर्गत मेन नॅव्हिगेशन निवडा. हे आपल्याला सर्व इव्हेंट्स पाहण्यात मदत करेल ज्याच्यात आम्ही आपल्या साइट मध्ये जोडले आहे. सेव्ह एंड एडिट वर क्लिक करा. आता आपण स्क्रीनशी एक्सेस करू शकतो, ज्याचा आम्ही परिचय मध्ये उल्लेख केले होते. हा स्क्रीन पेज प्रदर्शित करतो, ज्याचा फॉर्मॅट अनफॉर्मॅटेड लिस्ट ऑफ टीझर्स आहे. आपल्याला येथे कोणत्याही फील्ड्सची गरज नाही कारण आम्ही आपले टीझर मोड सेट केले आहे. फिल्टर क्रायटेरिया पब्लिश्ड इव्हेंट्स आहे आणि सॉर्ट क्रायटेरिया उतरत्या क्रमाने प्रकाशनची तारीख आहे. जर आपण खाली स्क्रोल करू तर आपण येथे त्वरित प्रिव्ह्यू पाहू शकतो. जर तुम्हाला हे आवडत नसेल तर हे बदलणे सोपे आहे. आपण हे पुढील ट्युटोरियल मध्ये पाहू. आतासाठी सेव्ह वर क्लिक करू. बॅक टू साइट वर क्लिक करा. आपल्याकडे मेन मेन्यू मध्ये आपल्या इव्हेंट्सच्या सूचीसह इव्हेंट्स नावाचा नवीन टॅब आहे. येथे विविध आकृती आणि आकारासह सर्व इव्हेंट लोगोस आहे. आपल्याकडे इव्हेंट वेबसाईट आणि इव्हेंट डेट आहे. लक्षात ठेवा की
आपण ह्याला इव्हेंट्स कंटेंट टाइप साठी आपल्या टीझर मोड मध्ये अपडेट करू शकतो जर आपण ह्याला बदलू इच्छितो. हे आपल्या सर्व इव्हेंट्स साठी लँडिंग पेज आहे. Drupal मध्ये एक प्रमुख विशेषता ही आहे की ह्याच्यात आपल्या वेबसाईटची माहिती ब्लॉक रिजन्स किंवा साइडबार मध्ये ठेवण्याची क्षमता आहे. पूर्वी आपण एक नवीन इव्हेंट जोडले तर आपल्याला प्रत्येक पेजवर साइडबार मध्ये यावे लागेल जो ऑन आहे आणि साइडबार अपडेट करा. आता व्ह्यूज स्वयंचलितपणे आपले कंटेंट अपडेट करते. स्ट्रक्चर वर क्लिक करून नंतर व्ह्यूज वर क्लिक करा. आपण येथे परत येत असल्याने स्टार वर क्लिक करून हे आपल्या शॉर्टकट मध्ये जोडा. आता एड न्यू व्ह्यू वर क्लिक करा. व्ह्यू नेम मध्ये टाइप करा रिसेंट इव्हेंट्स एडेड. हे नवीनतम इव्हेंट्स ची सूची आहे ज्याला आपण साइट वर जोडले आहे. आता कंटेंट ऑफ टाइप ला ऑल शी इव्हेंट्स मध्ये बदला. क्रिएट अ ब्लॉक निवडा. सॉर्टेड बाय ला न्यूएस्ट फर्स्ट म्हणून ठेवा. ब्लॉक टायटल मध्ये टाइप करा रिसेंटली एडेड इव्हेंट्स. फक्त दाखवण्यासाठी आपल्याकडे विविध नाव आणि शीर्षक असू शकतात. Drupal आपल्याला व्ह्यूज चे विविध स्टाईल्स तयार करण्याची अनुमती देते. आपण 5 आयटम्स पर ब्लॉक सह अनफॉर्मॅटेड लिस्ट ऑफ टाइटल्स म्हणून हे सोडू शकाल. यूज अ पेजर चेक करू नका. जर आपण असे करू तर आपल्या ब्लॉकच्या खाली पेज नंबर मिळेल जसे की पेज 3 मधून 1, 3 मधून 2 इत्यादी. सेव्ह एंड एडिट वर क्लिक करा. आपल्या प्रिव्ह्यू वर नजर टाका. हे आताचे जोडलेले इव्हेंट्सच्या टाइटल्सची सूची दाखवतो. येथे आपण पाहू शकतो की हे ब्लॉक प्रदर्शित करत आहे. फॉर्मॅट अनफॉर्मॅटेड लिस्ट आहे. फील्ड्स टायटल फील्ड्स आहेत आणि फिल्टर क्रायटेरिया त्यांच्या प्रकाशित तारखेच्या उतरत्या क्रम मध्ये पब्लिश्ड इव्हेंट्स आहे. सेव्ह वर क्लिक करू. हे कुठेही दर्शविले नाही कारण आम्ही आतापर्यंत ब्लॉक ठेवले नाही. स्ट्रक्चर आणि ब्लॉक लेआउट वर क्लिक करा. साइडबार फर्स्ट मध्ये ब्लॉक ठेवूया. प्लेस ब्लॉक वर क्लिक करा. जेव्हा आपण खाली स्क्रोल करू तेव्हा आपण रिसेंट इव्हेंट्स एडेड नावाचा ब्लॉक पाहू शकतो. प्लेस ब्लॉक वर क्लिक करा. आपण अजूनपर्यंत ब्लॉक्स बद्दल तपशिलात शिकलो नाही तर आतासाठी आपण सेव्ह वर क्लिक करूया. ते प्रत्येक पेजवर दर्शविले जाईल. आपण त्याला नंतर एडिट करूया. हे सर्चच्या नंतर क्रम मध्ये प्रदर्शित होत आहे. सेव्ह ब्लॉक्स वर क्लिक करा. बॅक टू साइट वर क्लिक करा आणि आमच्याकडे प्रत्येक पेज मध्ये नवीन ब्लॉक आहे जो आम्हाला आमच्या साइट वर आता सध्या जोडलेले इव्हेंट्स दर्शवतो. येथे हे पुन्हा कॉन्फिगर करण्याची गरज नाही. जेथे तुम्हाला पाहिजे तेथे तुम्ही हे ठेवू शकता आणि हे नेहमी अपडेट होत जाईल. यामुळे हे प्रकाशित तारीख क्रम मध्ये आपले इव्हेंट्स कंटेंट टाइप वापरून ब्लॉक व्ह्यू चा एक उदाहरण आहे. आपण ह्या ट्युटोरियलच्या अंतिम टप्प्यात आहोत. थोडक्यात ह्या ट्युटोरियल मध्ये आपण शिकलो व्ह्यूज, टीझर सह पेज आणि एक साधा ब्लॉक व्ह्यू. हा व्हिडिओ एक्विया आणि ओएस ट्रेनिंग ह्यावर आधारित असून आयआयटी बॉम्बेच्या स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टने संशोधित केला आहे. या व्हिडिओमध्ये तुम्हाला स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टचा सारांश मिळेल. कृपया व्हिडिओ डाउनलोड करून बघा. स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट टीम स्पोकन ट्युटोरियल्सच्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा. स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, MHRD आणि NVLI मिनिस्ट्री ऑफ कल्चर, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्याकडून मिळालेले आहे. मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद.